खडपिरोडा संघाच्या माध्यमातून एक चांगलं क्रिकेट ज्यांच्या माध्यमातून खेळलं गेलं त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. प्रसाद भुते यांना मी विनंती करतो आपण मलिक शिंदे यांचं आपण स्वागत करावं. तर नाणेफेकीचं कौल या ठिकाणी जिंकला गेला. प्रथम कलावती स्पोर्ट्स जय भैरी मिरजोळी संघाच्या माध्यमातून या ठिकाणी क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेलं. फलंदाजीचं आमंत्रण स्वीकारताना दिसतील तो या ठिकाणी साखरतर संघ. धन्यवाद. वसीमभाई किजर यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा हा संघ असेल. या ठिकाणी अय्यान स्पोर्ट्स साखरतर संघ. गेल्या वर्षी त्यांची ट्रॉफी मिस झाली होती, थोडीशी एंट्री लेट आली, त्याच्यामुळे स्पर्धा खेळण्यासाठी ते वंचित ठरले होते. परंतु या 2026च्या पर्वामध्ये त्यांना खेळण्याची संधी मिळते. निश्चितपणे या ठिकाणी सिद्धेशजी शिवलकर साहेब त्यानंतर युवा उद्योजक राजेश भाटकर यांच्या माध्यमातून देखील पारितोषिक आलंय. जर पहिल्याच चेंडूवरती चौकार किंवा षटकार ठोकला गेला तर या ठिकाणी रोख रक्कम 500 रुपयाची या ठिकाणी धनराशी जिंकायची संधी असेल ती फलंदाजाला. सलामीची जोडी या ठिकाणी दाखल झाली आहे. स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय अरमान असेल तर नॉनस्ट्राईकला आपण पाहतोय तो फैज असेल. षटक क्रमांक पहिला घेऊन गोलंदाज मात्र सज्ज असेल शिवम. यस, पंचांचा देखील कॉल येतोय. सामन्याला सुरुवात केली जाते. शिवम गावडे यावेळेस मात्र पहिले षटक हाताळेल. यावेळेस मात्र पंचांचा कॉल येतोय. यस, वाईट+1 2 धावांचा इशारा पंचांच्या माध्यमातून. 2 धावांची मोहर लावली गेली. खातं उघडतंय. धावांचा श्रीगणेशा केला जातोय. पुढील चेंडू यावेळेस मात्र गोलंदाजी मार्कवरती शिवम गावडे स्ट्रायकिंग एंडवरती असेल. या ठिकाणी मात्र अरमान. निर्धाव चेंडू फेकला गेला. बक्षीस जिंकाची संधी हुकली गेली यावेळेस मात्र अरमानच्या माध्यमातून. तर या षटकामध्ये चौकार किंवा षटकार ठोकला गेला तर या ठिकाणी मात्र राजेशजी वाडकर तसेच सिद्धेशजी शिवलकर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक असेल. यावेळेस मात्र निश्चितपणे खराब चेंडू हाताळला गेला. पंचांचा कॉल येणे पेंडिंग. यस, पंचांच्या माध्यमातून वाईट+1 म्हणजे 2 धावांचा इशारा आणि त्यानंतर धावसंख्या होते ती म्हणजे तब्बल 4 धावा. 4 ही धावसंख्या आपण गुण खात्यामध्ये पाहतोय. थोडंसं खराब षटक हाताळलं जातंय गोलंदाज या ठिकाणी मात्र शिवम गावडेच्या माध्यमातून. पॉवर प्लेचा पहिले षटक असेल. पुढील चेंडू यावेळेस मात्र शिवम गावडे याचा फुलटॉस चेंडू होता. टॅपचा फटका खेळला जातोय कव्हरच्या दिशेने. चेंडूचा प्रवास एका धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 5 या धावसंख्येवरती. शिवम याचा पुढील चेंडू अरमान सज्ज असेल. वेगवान चेंडू होता. यस, बोल्ड आउट. मोठा धक्का बसतोय यावेळेस मात्र अय्यान स्पोर्ट्स साखरतर संघाला. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल शिवम गावडेच्या माध्यमातून. नवीन बॅटर नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल झालाय तो म्हणजेच वसीम किजर. संघाचा संघनायक मायबाप या ठिकाणी मैदानाच्या दिशेने दाखल झालाय तो म्हणजे वसीम. एक शांत आणि संयमी असा संघनायक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते म्हणजे वसीम किजर या ठिकाणी मैदानावरती दाखल झालेत. एक मोठा धक्का दिला जातोय शिवम गावडे यांच्या माध्यमातून. धावसंख्या खोळंबली आहे ती म्हणजेच 5 या धावसंख्येवरती.
या षटकामध्ये जर चौकार किंवा षटकार ठोकला गेला तर निश्चितपणे सिद्धेश शिवलकर त्यानंतर राजाजी भाटकर यांच्या माध्यमातून रोख रक्कम 500 जिंकायची संधी असेल. वेगवान चेंडू होता, बॅट आणि बॉल यांचा योग्य संपर्क नसेल, फाईन लेगच्या दिशेने चेंडूचा असेल प्रवास. यस, पंचांचा देखील कॉल येतोय. लेग बायच्या सुरुवात मिळते एक धाव. या एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 6 या धावसंख्येवरती. एक गडी बाद 6 ही धावसंख्या आपण पाहतोय. षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय. फाईक असेल स्ट्रायकिंग एंडवरती. वारंवार अतिरिक्त चेंडू हाताळले जात आहेत. यावेळेस मात्र गोलंदाज शिवमच्या माध्यमातून पंचांचा वाईट चेंडूचा इशारा आणि त्यानंतर धावसंख्या होते 7 धावा. पुढील चेंडू यावेळेस मात्र ब्लॉक कॉलचा चेंडू होता. क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र वापरलं गेलं. यावेळेस मात्र गोलंदाज शिवमच्या माध्यमातून लेग बॅटच्या स्वरूपात मिळते एक धाव आणि यावेळेस मात्र या एका धावेनंतर धावसंख्या होते ती म्हणजेच 8 धावा. षटकातील अखेरचा चेंडू शिल्लक राहतोय. धावसंख्या गुणखात्यामध्ये पाहायला मिळते ते म्हणजे 8 धावा. शिवम याचा पुढील चेंडू की जर सज्ज असेल. यावेळेस मात्र पॉइंटच्या दिशेने फटका खेळला जातोय. पहिल्या धावेचा झाला प्रयत्न, त्यानंतर दुसरी धाव देखील वसीम किजरच्या माध्यमातून कंप्लीट केली जाते आणि यावेळेस मात्र पंचांचा देखील इशारा येतोय. लेग बॅटच्या स्वरूपात ह्या 2 धावा दिल्या जात आहेत साखरतर संघाला. षटक क्रमांक पहिलं समाप्त होतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र होते 1 गडी बाद 10. ऑल साखरी नाटे संघ विनंती असेल, आपला संघनायक आपण उपस्थित झाला असेल तर आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये त्वरित या. तर षटक क्रमांक दुसरं घेऊन गोलंदाज पंचम वाडकर, एक मिसाईल म्हणून ज्याची ओळख असेल या ठिकाणी कलावती स्पोर्ट्स जयभैरी मिरजोळ या संघामध्ये तिखट महाराजाच्या माध्यमातून केला जातो तो या ठिकाणी पंचम वाडकर सज्ज असेल. रत्नदीप पाटीलवाडी या संघाच्या माध्यमातून अतिशय चांगलं असं ओव्हरऑल क्रिकेट खेळलं जातं. फाईक असेल. यावेळेस मात्र बिग हिट करायचा प्रयत्न, चेंडूचा प्रवास मिड ऑफच्या दिशेने. यस, यावेळेस मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावेनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 12 धावा. 12 ही धावसंख्या आपण गुणखात्यामध्ये पाहतोय. धावांना आकार देण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून केला जातो. एके बाजूला आपण पाहतोय वसीम किजर असेल तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय तो या ठिकाणी मात्र फाईक असेल. मिडॉनच्या दिशेने फटका टोलावला गेला. पुन्हा एकदा 2 धावा जमा केल्या जात आहेत फाईकच्या माध्यमातून. जवळजवळ 6.5 फुटाचा हा खेळाडू असेल तो या ठिकाणी फाईक, ज्याच्या माध्यमातून बिग हिटचे प्रयत्न केले जात आहेत. पंचम याचा पुढील चेंडू, चेंडूचा प्रवास फाईन लेगच्या दिशेने. यस, यावेळेस मात्र 1 धाव कंप्लीट केली जाते. या एका धावेनंतर धावसंख्या मात्र होते ती म्हणजे 15. 1 गडी बाद 15 ही धावसंख्या आपण गुणखात्यामध्ये पाहतोय. षटक क्रमांक दुसरं चालू असेल. पंचम वाडकर मॅन फ्रॉम या ठिकाणी मात्र पाटीलवाडी मिरजोळे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडूचा प्रवास असेल लेग साईडच्या दिशेने. 1 धाव कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेसाठी होतोय प्रयत्न आणि पंचांचा कॉल देखील येतोय. मिळत आहेत 2 धावा. या 2 धावेनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 17 धावा. 1 गडी बाद 17 ही धावसंख्या आपण गुणखात्यामध्ये पाहतोय. पुन्हा एकदा पंचम गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल. किजर देखील सज्ज. बिग हिट केलं जातंय मिडॉनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक असेल तैनात आणि यावेळेस मात्र धक्का क्रमांक दुसरा असेल. यावेळेस मात्र अयान स्पोर्ट्स साखरतर संघाला एक मोठं यश मिळतंय. यावेळेस मात्र पंचम वाडकर याला गती परिवर्तन आपण पाहिलं होतं. त्यानंतर सुरेख फटका देखील होता आणि तेवढंच चांगला झेल टिपला जातो. यावेळेस मात्र निश्चितपणे कलावती स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून जर्सी क्रमांक 4चा खेळाडू असेल रेहान, नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल केला जातोय.
संघाचा संघनायक मायबाप यावेळेस मात्र माघारी परतताना दिसला. मोठी जबाबदारी यावेळेस त्याच्यावरती होती, परंतु एक मोठा फटका खेळण्याच्या नादात मात्र माघारी परतावं लागतंय. रेहान दाखल झालाय. कुठेतरी धावांना आकार देणे गरजेचं असेल. धावसंख्या आपण पाहतोय गुण खात्यामध्ये 17, 2 गडी बाद 17 ही धावसंख्या आपण पाहतोय. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू असेल. पुन्हा एकदा पंचम गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल. स्ट्रायकिंग एंडवरती रेहान आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी इशारा दिला जातोय, वाईट चेंडूचा इशारा. धावसंख्या होते 18. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू. षटकारीला खेळचा चेंडू असेल. स्क्वेअर लेगच्या दिशेने, माफ करा, या ठिकाणी मात्र फाईन लेगच्या दिशेने चेंडूला दिशा दिली जाते. दुसऱ्या धावेचा होतोय प्रयत्न. दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते रेहानच्या माध्यमातून. या 2 धावेनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 20 धावा. षटक क्रमांक समाप्त होते या ठिकाणी दुसरं, आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते गुण खात्यामध्ये 2 गडी बाद 20 धावा. प्रतिषटक 10च्या सरासरीने खेळताना दिसतोय तो यावेळेस मात्र अय्यान स्पोर्ट्स. या ठिकाणी मात्र साखरतर संघ षटक क्रमांक 30 घेऊन गोलंदाज दाखल केला जातोय. तो या ठिकाणी मात्र सोहम गावडे, मॅन फ्रॉम मिरजोळे. मिरजोळे गावचा हा सुपुत्र असेल, ज्याच्या माध्यमातून षटक 30 हाताळलं जाते. स्ट्रायकिंग एंडवरती असेल या ठिकाणी मात्र फलंदाज फाईक. 2 षटकांचा खेळ शिल्लक असेल. पहिला चेंडू बिरकावला गेला. स्क्वेअर लेगच्या दिशेने सुरेख असा फटका असेल. 1 धाव कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेचा देखील चांगला प्रयत्न आपण पाहतोय. फाईक याच्या माध्यमातून घेतल्या जात आहेत 2 धावा. यस पंचांचा देखील कॉल येतोय. 9+2 3 धावा धावखात्यामध्ये जोडल्या जात आहेत. या 3 धावेनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 23 धावा. 2 गडी बाद 23 ही धावसंख्या आपण गुण खात्यामध्ये पाहतोय. निश्चितपणे चौकार किंवा षटकार ठोकला गेला तर सिद्धेश शेठ शिवलकर तसेच या ठिकाणी राजेश शेठ भाटकर यांच्या माध्यमातून 500 रुपये जिंकायची संधी देखील असेल. यावेळेस मात्र 1 धाव घेतली जाते फाईकच्या माध्यमातून, आणि त्यानंतर धावसंख्या मात्र होते 24 धावा. 2 गडी बाद 24 ही धावसंख्या आपण गुण खात्यामध्ये पाहतोय. पुढील चेंडू पुन्हा एकदा सोहम गावडे याचा खेळण्यासाठी रेहान सज्ज असेल. मोठमोठे फटके खेळण्यात माहीर असेल तो रेहान. यावेळेस मात्र निश्चितपणे पंचांचा कॉल थोडासा पेंडिंग असेल, आणि यावेळेस मात्र पंचांचा कॉल येतोय. 9+1 2 धावा. 2 धावांची मोहर मात्र लागली जाते. या 2 धावेनंतर धावसंख्या होते ती म्हणजेच 26 धावा. 2 गडी बाद 26 ही धावसंख्या आपण गुण खात्यामध्ये पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सोहम गावडे सज्ज असेल. रेहान देखील सज्ज होतोय. यावेळेस मात्र 1 धाव कंप्लीट केली गेली. पंचांचा पुन्हा एकदा कॉल येतोय. 9+1 खराब अशी गोलंदाजी आपण पाहतोय गोलंदाज सोहम गावडे याच्या माध्यमातून. आतापर्यंत एकच चेंडू फेकला गेलाय सोहमच्या माध्यमातून. निश्चितपणे निराशाजनक गोलंदाजी असेल. धावसंख्या होते ती म्हणजे 28 धावा. 2 गडी बाद 28 ही धावसंख्या आपण स्कोरबुक मध्ये पाहतोय. आमचे गुणलेखक आणि समालोचक मित्र गुणलेखनांचं कार्य करतात चिन्मय साखरकर. युवा खेळाडू असेल, कुठेतरी आपलं कॉलेज आपलं घर सांभाळून अतिशय कॉमेंट्रीमध्ये करिअर केलं गेलं आणि एक यशस्वी करिअर असेल. निश्चितपणे येणारा काळ हा त्याचाच असेल. अतिशय सुंदर असं समालोचन, सुमधुर असं समालोचन या ठिकाणी आपण ऐकत आलोय चिन्मय साखरकर याच्या माध्यमातून. लहान वयात एक मोठी कामगिरी आपण त्याच्या माध्यमातून पाहतोय. पुढील चेंडू यावेळेस मात्र सोहम याचा विकेट करायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक असेल तैनात, आणि यावेळेस मात्र फाईक याच्या खेळीचा मात्र अंत होतोय. धक्का क्रमांक 3 असेल अय्यान स्पोर्ट्सचा साखरतर संघाला. नवीन बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या दिशेने दाखल होतोय समर. धावसंख्या स्थिरावली आहे ती 30. या धावसंख्येवरती 3 गडी बाद 30. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू असेल.
षटकातील 3 चेंडूचा खेळ शिल्लक राहतोय. सोहम यावेळेस देखील धाव घेण्याचा होतोय प्रयत्न. पंचांचा कॉल पेंडिंग असा 9+1 पंचांच्या माध्यमातून येतो इशारा. 1+1 एकूण 2 धावा धाव खात्यामध्ये जोडल्या जात आहेत. या 2 धावेनंतर धावसंख्या होते 32 धावा. 3 गडी बाद 32 ही धावसंख्या आपण गुण खात्यामध्ये पाहतोय. पुढील चेंडू यावेळेस मात्र सोहम गावडे याचा रेहान सज्ज असेल. वारंवार खराब आणि अतिरिक्त चेंडू हाताळला जात आहे सोहमच्या माध्यमातून. संघाचे संघनायक याच्या माध्यमातून एक चांगली जबाबदारी दिली गेली, परंतु निराशा करताना दिसतोय तो सोहम. सोहम याचा पुढील चेंडू रेहान सज्ज असेल. यावेळेस मात्र खराब असं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय ऑफसेटच्या दिशेने. चांगला फटका टोलावला गेला. 2 धावांची मोहर लावली जाते या ठिकाणी मात्र रेहानच्या माध्यमातून. या 2 धावेनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 35 धावा. 3 गडी बाद 35 ही धावसंख्या पण गुण खात्यामध्ये पाहतोय. पुढील चेंडू सोहम याचा रेहान सज्ज असेल. यावेळेस मात्र लेक्सच्या दिशेने फटका टोलावला गेला. खराब असा क्षेत्ररक्षण आपण पाहतोय कलावती स्पोर्ट्स मिरजोळे संघाच्या माध्यमातून. आणि यावेळेस धावसंख्या आपण पाहतोय गुण खात्यामध्ये ती म्हणजेच 37 धावा. हॅलो, धावसंख्या होते यावेळेस मात्र 3 गडी बाद 39 धावा. चौथं षटक घेऊन गोलंदाज यावेळेस मात्र अनुराज नाटेकर दाखल झालाय. फुल टॉस चेंडू होता. एक धाव कंप्लीट केली गेली आणि एका धावेने धावसंख्या होते ती म्हणजे 40 धावा. हा नंबरीचा षटक असेल. यावेळेस मात्र अनुराज नाटेकर यांच्या माध्यमातून हाताळला जातोय. दोन्ही संघ स्पर्धेचे नियम आहेत. ओव्हर संपल्यानंतर आपण एक संधी देतो बॅट चेंज करायची किंवा तदनंतर आपला प्रवेश नसेल पेनल्टी बसू शकते. रेहान यावेळेस मात्र स्ट्रायकिंग एंड वरती असेल. अनुराज नाटेकर गोलंदाजी मार्क वरती सज्ज असेल. बिग हिट करायचा प्रयत्न होता. चेंडूचा प्रवास मिडॉनच्या दिशेने असेल. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि या 2 धावेनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 42 धावा. 42 ही धावसंख्या आपण पाहतोय. अनुराज याचा पुढील चेंडू सुरेख फटका असेल पुन्हा एकदा मिडॉनच्या दिशेने आणि यावेळेस मात्र खराब असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. या ठिकाणी कलावती स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून गचाचं क्षेत्ररक्षण. चेंडू सीमा पार होतोय. या चौकारानंतर धावसंख्या मात्र होते 46 धावा. 46 ही धावसंख्या आपण पाहतोय. अनुराज याचा पुढील चेंडू यावेळेस मात्र फाईन लेगच्या दिशेने चेंडू खेळला जातोय. दुसऱ्या धावेसाठी होतोय प्रयत्न. दुसरी धाव यावेळेस मात्र रेहानच्या माध्यमातून पूर्ण केली जाते. धावसंख्या होते ती म्हणजे 48 धावा. 48 लॉस ऑफ 3 विकेट आपण पाहतोय या ठिकाणी आयन स्पोर्ट्स साखरता संघाची धावसंख्या. यावेळेस स्क्वेअरलिंगला फटका खेळला गेला. दुसरी धाव कंप्लीट करताना दिसते तो रेहान. त्या 2 धावेनंतर धावसंख्या होते 50 धावा. संघाचं अर्धशतक फलकावरती लागतंय 50 धावा. षटकातील अखेरचा चेंडू शिल्लक राहतोय. खेळण्यासाठी रेहान सज्ज असेल.
यावेळेस मात्र बिग हिट केलं जातंय. चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने तैनात आणि यावेळेस चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. पंचांचा इशारा. जय भंडारे षटकार. आणि यावेळेस मात्र निश्चितपणे षटकार ठोकला गेला. या षटकारानंतर धावसंख्या होते 56 धावा. 57 धावांचं लक्ष असेल हा सामना जिंकण्यासाठी. यावेळेस मात्र कलावती स्पोर्ट्स जय भैरी, यावेळेस मात्र शांतीनगर माफ करा मिरजोळे संघाला. तर पुढील सामना असेल या ठिकाणी खडपेवटा रत्नागिरी विरुद्ध ऑल साक्री नाटे. तर साक्री नाटे संघनायक आपण टॉस साठी त्वरित मंचाजवळ यायचंय. ऑल साक्री नाटे संघनायक त्यानंतर खडपेवटा संघनायक आपण टॉस साठी त्वरित मंचाजवळ यायचंय. तर पुढील सामना आपण खेळवतोय खडपेवडा रत्नागिरी विरुद्ध ऑल साक्री नाटे. आमचे मित्र प्रसाद भुते यांच्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक घेतली जाते. आणि दोन्ही संघ सूचना असेल ऑन दी स्पॉट आपल्याला निर्णय द्यायचा आहे टॉस जिंकल्यानंतर. ऑन दी स्पॉट आपल्याला निर्णय द्यायचा आहे. ऑल साक्री नाटे संघ नाणेफेकीचा कौल जिंकतोय आणि नाणेफेक जिंकल्यानंतर पाहूया कोणता निर्णय घेतला जातोय. यस, यावेळेस मात्र क्षेत्ररक्षण स्वीकारलं जातंय या ठिकाणी साक्री नाटे संघाच्या माध्यमातून. आणि साक्री नाटे संघाला या ठिकाणी 5 धावांच्या पेनल्टीमध्ये खेळायचं आहे याची देखील नोंद घ्या. जेवढी धावसंख्या खडपेवाड संघाची होईल त्याच्यामध्ये 5 धावा प्लस केल्या जातील. तर जर फलंदाजी साक्री नाटे संघाच्या माध्यमातून केली गेली तर 5 धावा मायनस करून ती धावसंख्या नोंदवली जाईल. पंच, या चेंडूवरती किती धावा? डेट डॉट बॉल. गोलंदाजी मार करून आपण पाहतो. नवीन आहे स्ट्राईक एंडवरती खंडा बॅटर तैनात आहे. ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. फाईक तिथे तैनात होता. तदवर 2 धावा मुकंमल केले गेले. 2 धाव्यांनी धावसंख्येमध्ये वर स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय अनुराज.
नॉन स्ट्राईक एंडवरती मकरन, गोलंदाजी मार्कडून नवीन पुढचा चेंडू. यावेळेला पुन्हा एकदा हलक्या रीतीने झटवायचा प्रयत्न होता, परंतु एक धाबी ते जोडली जाईल. धावसंख्या 3 आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. संत गतीने चाललेली मॅच आपण पाहतोय. एका बाजूला असेल आयान स्पोर्ट साखर तर दुसऱ्या बाजूला कलावती स्पोर्ट मिरजोळे. मकरन स्ट्राईक एंडवरती सज्ज. बॉलर तयार. ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू. ब्रह्मास्त्राचा वापर केलाय. शस्त्र वापरले जात आहेत. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला गावते ती मात्र नवीच्या माध्यमातून. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 4 धावा. लॉस ऑफ 0 विकेट. कलावती स्पोर्ट मिरजोले. अजूनही या षटकामधले तब्बल 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या 2 चेंडूंवरती किती धावा इथे वसूल केले जातात पाहूया. दोन्ही बलाढ्य संघ आहेत आमने सामने. मोठे प्रहार करावे लागतील. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय अनुराज नाठेकर. याही वेळेला वेगवान गतीचा चेंडू आहे. बॅटच्या पट्ट्यामध्ये काही चेंडू येत नाहीये. इथे नक्कीच पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला गावेल. दबाव निर्माण करून ठेवलाय. या दबावावरती प्रभाव काढावा लागेल. अटॅकिंग करावं लागेल. मिसाईल गोलंदाजी वेळेला पाहायला गावतोय. मिसाईल सोडली जाते ती मात्र नवीच्या माध्यमातून, परंतु यावेळेला काय बघायला गावतंय. बघता भजी मागता वडे. समुद्रात मास आणि तडिक मॉल. दिस इज खणखणीत षटकार. लाजवाब शॉट. बघता भजी मागता वडे आणि षटकार मारला अगदी लांबलचक खडे खडे. वॉट शॉट. काय लाजवाब टायमिंग. 6 धावांसाठी खेळला हा फटका. बॅटर कोणतो बॅटर अनुराजच्या बॅटमधून खणखणीत षटकार. धावसंख्या 10 आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. गोलंदाजी मार्कडून गोलंदाज सज्जोल रेहान. वैतीगोडला पहिल्या संघाच्या वतीनं दुसरं षटक. स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय मकरन तैनात आहे. बॉलर तयार. स्ट्राईक एंडवरती मकरंद हलक्या रीतीने ठेवलाय. फिल्डरच्या डोक्यावरचा चेंडू ट्रॅव्हल होतोय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे तद्वर क्षेत्ररक्षक येतोय. कव्हर करतोय. रोखतोय चेंडूला आणि त्यानंतर थ्रो करतोय, परंतु पंचांकडून नो बॉलचा इशारा आहे. अतिरिक्त धाबांच्या स्वरूपामध्ये स्कोर कार्ड मध्ये भर पडेल. नक्कीच काय नो बॉलचा इशारा दिला जाईल. धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 13 आकड्यावरती जाऊन पोहोचते. नो प्लस 2 धाबा अर्थात काय एकूण 3 धाबा इथे जोडले जातील. पंचांना विनंती आहे कोणतीही टीम मिटिंग घेतली जाणार नाही याची नोंद घ्या आणि लगेचच सामन्याला सुरुवात करा. वेळ खूप कमी आहे. ओ हो यावेळेला लाजवाब डिलिव्हरी. पॅक अँड डिलिव्हर. मिसाईल गोलंदाजी पाहायला गवली. एक्सप्रेस तिथे धावताना पाहायला गवली पटरीवर. अर्थात काय रेहानच्या माध्यमातून मोठी सफलता. झेल इथे मात्र विकेटचं पतन पाहायला गावेल. जबरदस्त विकेट. दांडी 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 कुल केली आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये सज्ज होतोय स्वराज.
स्ट्राईक एंडवरती स्वराज, गोलंदाजी मार्कून रेहान. वेगवान गतीचा चेंडू आहे, बॅटचा आणि बॉलचा संपर्क नाहीये इथे. नक्कीच लेग बॅटच्या स्वरूपामध्ये बॅटचा संपर्क आहे. यस, नक्कीच एक धाव इथे जोडली जाईल. धावसंख्या 14 आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. रेहान यावेळेला पुन्हा एकदा फिरकीचा जादूगार ओळखला जातो. बाईकच्या स्वरूपामध्ये धावा जोडली जातील. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 15 रन्स, 15 धावा आपण पाहतोय. तब्बल 56 धावा खर्च केले गेले होते. 57 धावांचं लक्ष आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कून रेहान एक अफलातून ताबडतोड गोलंदाज यावेळेला सज्ज झालाय. यावेळेला पुन्हा एकदा वेगवान गतीचा चेंडू. बॅटर इथे मात्र हक्का बक्का होताना पाहायला गावतोय. धावसंख्येमध्ये भर पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 16 आकड्यावरती. 16 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. कलावती स्पोर्ट मिरजोळी संघ जाऊन पोहोचतोय. स्ट्राईक एंडवरती अनुराज नाटेकर. अनुराजच्या माध्यमातून मोठा प्रहार येणार का हे पाहणं रंजक असणार आहे, कारण एक माथंबर खेळाडू आहे अनुराज. यावेळेला उतुंग आहे, ड्राईव्ह केलाय, पोझिशन दिली आणि त्यानंतर पाठवलं सरळ सीमारेषा पार. महागाईच्या काळात स्वस्ताईची कमाल. 10ला 3 5ला 1 चोकोबार चोकोबार चोकोबार. कडकडीत षटकार आलाय. लाजवाब, व्हॉट अ शॉट, सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. वाव वाव वाव, काय धमाका केलाय. मॅच मध्ये आता मजा येत चालली आहे. जी हाँ, मजा आहे का, मजा आहे का, मजा आहे का, क्योंकि अनुराज यहाँ पर कमबॅक करते हुए कमबॅक केलंय, स्वागत केलंय. त्यानंतर पुन्हा एकदा प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात, रोखला जाईल परंतु चेंडू निसटून सरळ आरपार सीमा पार होईल. यावेळेला अनुराज का तीर वार करे गंभीर. जी हा, वार केलाय. जबरदस्त स्ट्रोक, घुटना टेक अँड तमाशा देख. तमाशा दाखवलाय अनुराजच्या माध्यमातून. हवाई हल्ला, जबरदस्त स्ट्रोक. धावसंख्या 26. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. कलावती स्पोर्ट मिरजोली संघाची तब्बल 26 धावा, लॉस ऑफ 1 विकेट. पाहूया तिसरे षटक घेऊन गोलंदाज कोण सज्ज होतोय. तब्बल 56 धावा खर्च 56 धावा 56 धावा खर्च केले गेले आणि 57 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलंय. लक्षाचा पाठलाग कशा प्रकारे ते केले जाईल पाहूया. गोलंदाजी मार्कडे गोलंदाज सज्ज होतोय. कैफ. स्ट्राईक एंडवरती स्वराज, लेफ्ट हँडेड बॅटर आहे. बॉलर तयार. यावेळेला वेगवान गतीचा चेंडू, ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू आहे. बॅटर याला काही चेंडू समजला नाहीये. इथे मात्र एक धाव पूर्ण केली जाईल. एका धाव्याने इथे मात्र समाधानी व्हावं लागतंय. जबरदस्त खेळीचं प्रदर्शन आपण पाहतोय. ते मात्र कलावती स्पोर्ट मिरजोळ संघाच्या माध्यमातून कैफ सुद्धा सांगतोय तू शेर तो मी सवा शेर. आणि ते प्रयत्न केले जात आहेत, त्या प्रयत्नांना तिथे यश येताना पाहायला लागलंय. कारण असंही म्हटलं जातं ना, छत्री पावसाला थांबवू शकत नाही परंतु पावसात थांबण्याचं धाडस नक्की देऊ शकते. आत्मविश्वास यशस्वी होण्यासाठी खात्री देऊ शकत नाही परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा अगदी देऊ शकते. आणि तीच प्रेरणा आज कोणाच्या माध्यमातून दिली जाईल. हेलिकॉप्टर उडवायचा प्रयत्न परंतु हेलिकॉप्टरचे पंख काही तुटलेले पाहायला गावलेत. यावेळेला वेगवान गतीची गोलंदाजी केली जाते. जबरदस्त वेग यावेळेला पाहायला गावलाय. धावसंख्या 28. यावेळेला पुन्हा एकदा पंचांकडून बाईच्या स्वरूपामध्ये धावा जोडली जातील. एका धाव्याने इथे मात्र समाधान निभावं लागतंय. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 29 रन्स, 29 धावा.
यावेळेला वेगवान फटका मारायचा प्रयास, चेंडूखाली आहे क्षेत्ररक्षक. वा भाई वाव, यावेळेला लाजवाब थ्रो तिथे पाहायला गावतोय. मिसाईल थ्रो, मिसाईल अक्षरशः सोडली होती ती जमिनीला भेट घेत सरळ गोलंदाजाच्या हातामध्ये जाऊन पोहोचली आहे. धावसंख्या 31 या आकड्यावरती 31 रन्स. जे मैदानाच्या बाहेर प्रेक्षक खेळतात त्यांना विनंती आहे की त्या जागेवरती खेळू नये. यावेळेला लाजवाब जबरदस्त स्ट्रोक, वा भाई वा, काय टायमिंग केला आणि त्यानंतर लगावलाय. जबरदस्त फटका तिथे पाहायला गावतोय. अर्थात काय खायला दिलं होतं मटन आणि घशात घुसलाय चिकन. डॉट बॉलचा प्रयत्न होता, त्यावरती मोठा प्रहार लगावलाय. लाजवाब स्ट्रोक तिथे पाहायला गावतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली 37 रन्स, 37 या आकड्यावरती. लॉस ऑफ 1 विकेट. अजून या षटकामधला एका चेंडूचा खेळ शेष बाकी आहे. या एका चेंडूवरती किती धावा इथे वसूल केले जातील पाहूया. टीम मीटिंग कोणती घेतली जाणार नाही याची संघाने नोंद घ्या. चला लवकरात लवकर मॅचेसला सुरुवात करा, विनंती आहे. अजून खूप सामने खेळवण्याचे बाकी आहेत. धावसंख्या स्कोर कार्ड वरती तब्बल आता मात्र समीकरण उरले 6 चेंडूंवरती 18 धावांची गरज आहे. 6 वरती 18. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 39. गोलंदाजी मार्कडे गोलंदाज सज्ज होतोय. असद 6 चेंडूंवरती 18 धाव्यांची गरज. स्ट्राईक एंडवरती अनुराज नाटेकर कशा प्रकारे मारा करतोय पाहूया. यावेळेला ओ हो ऑटो शॉट, लाजवाब फटका सजवलाय, परंतु चेंडू खाली आहे क्षेत्ररक्षक. लाजवाब एफर्ट्स तिथे पाहायला गावलेत. जबरदस्त क्षेत्ररक्षण तिथे पाहायला गावतोय. अफलातून क्षेत्ररक्षण तिथे पाहायला गावलंय. यावेळेला 2 धावा जोडले जातील. या 2 धाव्याने धावसंख्येमध्ये भर. समीकरण बदलत चाललंय. चेंडू असतील 5 आणि धावा पाहिजे असतील तब्बल 16. 5 वरती 16 धाव्यांची गरज. एक बाहुबली फलंदाज मैदानाच्या ताबा घेताना आपल्याला पाहायला गावलाय. एक जखमी वाघ या मैदानामध्ये वावरतोय अनुराज नाटेकर. वा भाई वा, या बॉलला ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू आहे. मिसाईल गोलंदाजी पाहायला गावते. अर्थात काय वेगाने गोलंदाजी इथे केली जाते. पंचांच्या माध्यमातून बाईकच्या स्वरूपामध्ये एक धाव इथे जोडली जाईल. समीकरण झटपट वेगाने बदलताना पाहायला गावत असेल. 14 वरती 15, 4 वरती 15 धाव्यांची गरज आहे. 4 बॉल 15 रन्स टू विन. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 42 रन्स. लॉस ऑफ 1 विकेट. कलावती स्पोर्ट मिरजोळे संघ जाऊन पोहोचलोय. आसद वरती प्रेशर पाहायला गेलोय, परंतु स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय स्वराज.
स्वराजच्या माध्यमातून कोणता मोठा प्रहार इथे केला जाणार का? स्वराज वैयक्तिक 6 चेंडू 12 धाव्यांवरती खेळताना पाहायला गावतोय आणि बहारदार खेळीचं प्रदर्शन इथे अनुराजच्या माध्यमातून त्याचसोबत स्वराजच्या माध्यमातून सातत्याने इथे केला जातोय. कमबॅक वेलकम बॅक इथे केला जाणार का या येणाऱ्या काळामध्ये पाहायला गावणार आहे. कारण रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते, मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी मित्रांनो. कारण नशीब बदलो न बदलो वेळ नक्कीच बदलते. या मॅच मध्ये वेळ कोणाची बदलली गेली आहे हे पाहणं रंजक असणार आहे. हो इथे मात्र चोरटे धावा घेतले जात आहेत. चीताच्या चपलाने धाव घ्यायचा प्रयत्न आणि ते धावा पूर्ण केले जातील. पंचांकडून कहाणीमध्ये ट्विस्ट, नो बॉलचा इशारा. जी हा नो वरती धावा मुकम्मल केले गेले. अगदी 4 एकूण तब्बल 5 धावा इथे जोडले जातील. धाव संख्या 47-47. जिंकण्यासाठी 4 बॉलवरती तब्बल 10 धाव्यांची गरज आहे. 4 बॉल आणि 10 धावा. काय करणार माझ्या भावा? स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय स्वराज खेळण्यासाठी तयार. असत पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतोय. पंचांचा आयटम राऊंड विकेट बारा करेल. स्ट्राईक एंडवरती स्वराज. यावेळेला पुन्हा एकदा हवाई हल्ला केलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक झेल सुटतोय. पुन्हा एकदा थ्रो पाहायला गावतोय की तिथे मुकम्मल केले जातील. रनिंग बॅट्समॅनचा ताळमेळ इथे मात्र पंचांकडून एक हात उंच परंतु पंचांकडून नो बॉलचा इशारा. जी हा नो +3 धावा. एकूण 4 धावा इथे जोडली जातील. समीकरण बदललंय. 4 वरती आता 6 धाव्यांची गरज आहे. 4 वरती 6 धावा. मॅच हाय व्होल्टेज होत चालले, टेम्परेचर हाय होत चाललंय. दबावावरती प्रभाव काढावा लागेल आणि तो प्रभाव कोणाच्या माध्यमातून केला जाणार हे पाहणं रंजक असणार आहे. काटाकीर मॅच आपण पाहतोय. दिलाचे ठोके वाढवणारे हे 4 चेंडू असतील. 4 वरती तब्बल 6 धाव्यांची गरज. बॅटर तयार अनुराज नाटेकर. 4 चेंडू आणि तब्बल जिंकण्यासाठी 6 धाव्यांची गरज आहे. असंच पुढचा चेंडू घेऊन सज्ज. हो वेगवान गतीचा चेंडू. इथे मात्र रनिंग बिटवीनचा ताळमेळ, कॉलिंग कॉर्डिनेशन तिथे चुकलंय आणि डगआउट मध्ये परतावं लागेल. परंतु पंचांकडून कहाणीमध्ये ट्विस्ट. जी हा जले पे नमक छिड़क रहे हैं पंच यहाँ पर. नो बॉलचा इशारा. सातत्याने नो बॉल इथे दिले जात आहेत. नामुन्ना ऐसी गलती इस बीच मैदान में ना करना. इथे चूक करून चालणार नाही, इथून खचून चालणार नाही. प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न तिथे परमेश्वर. आज परमेश्वर कोणाच्या हाकेला धावून येणार आहे पाहणं रंजक असणार आहे. जबरदस्त मॅच चालू आहे आपण पाहतोय. कष्ट करावे लागतील आणि कष्ट इथे केले जातील का हे पाहावे लागेल. कारण म्हटलं जातं ना, जो पानी से नहाता है वो लिबास बदलता है, जो पानी से नहाता है वो लिबास बदलता है, जो पसीने से नहाता है वो इतिहास बदलता है. आणि आज या मॅचचा इतिहास कोण बदलून जाणार हे पाहणं रंजक असणार आहे. हाय व्होल्टेज मॅच यावेळेला पाहायला गावते. रामा रे राम. आणि काय चालू आहे या मॅच मध्ये? ड्रामा, धम्माका चालू आहे. हाय व्होल्टेज ड्रामा यावेळेला पाहायला गावेल. चेंडू असतील तब्बल 4. जिंकण्यासाठी धावा पाहिजे असतील 5. 4 वरती 5. गोलंदाज यार. पुढचा चेंडू यावेळेला बीट झालाय, परंतु बायच्या स्वरूपामध्ये धावा जोडली जातात का? यावेळेला पंचांच्या माध्यमातून इशारा येतोय. नक्कीच काय धक्का बसतोय, हादरा लागतोय. ओयुटी आउट. डगआउट मध्ये पटेल.
पंचम. तीन चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल 5 धाव्यांची गरज आहे. 3 वरती 5. हाय व्होल्टेज मॅच आपण पाहतोय. ज्याला कोणाला हृदय विकाराचा त्रास असेल त्याने कृपया हा सामना 2 मिनिटांसाठी स्किप करा. जबरदस्त मॅच. जिंकण्यासाठी 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 धाब्यांची गरज. 3 वरती 5 धाबा. काय करणार माझ्या भावा. जबरदस्त मॅच. नवीन बॅटर मैदानामध्ये प्रथमेश येतोय. पाहूया प्रथमेशच्या माध्यमातून आपल्या संघासाठी कितपत योगदान इथे दिलं जाईल. त्यानंतर वेगवान गतीचा चेंडू विरुद्ध पंचांकडून व्हाईट बॉलचा इशारा दिला जाईल. अतिरिक्त धावा इथे जोडले जात आहेत. व्हाईट +1 एकूण 2 धावा. समीकरण उरलंय 3 वरती 3. अब किसकी बजेगी बिन. जी हा, बिन वाजवावी लागेल. 3 मध्ये 3 ची गरज. यावेळेला खचून चालणार नाही. कष्ट करावे लागतील. संकट अनेक येतात परंतु त्या संकटांचं बिनधास्तपणे निर्धास्तपणे आपण सामना केलं पाहिजे आणि त्या संकटांनाही सांगितलं पाहिजे तू ये कितीही वेळा मी तुझा बिनधास्तपणे सामना करण्यासाठी सज्ज आहे. पण या मॅच वरती सगळ्यांचे नजरा आता मात्र पाहायला गावत असेल. नजर हटी तो दुर्घटना खटी. दुर्घटनाग्रस्त कोण होणार पाहूया. वेगवान गतीचा चेंडू. ड्राईव्ह करायचा प्रयत्न. किती धावा इथे वसूल केले जातील पाहूया. दुसऱ्या धाब्याचा कॉल. 2 धावा पूर्ण. मॅच 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 इथे संपली आहे. अर्थात काय विजेता संघ कलावती स्पोर्ट यावेळेला पाहायला गावेल. विजेत्या संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. तसंच पराभव झालेल्या संघाला पुढच्या वर्षी अग्राचे आमंत्रण. धन्यवाद. नक्कीच या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय कलावती स्पोर्ट संघाचा अनुराज नाटेकर. एक फ्लातून बॅटर आपल्याला पाहायला गावतोय. विनंती करतो पिंट्या मांजरेकर सर आपल्या हस्ते